थंडीचा कडाक्याचा काळ 21 डिसेंबर ते 18 फेब्रुवारी हा काळ शरीरातील बळ, आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. थोडक्यात पाहूया या ऋतूत कोणत्या गोष्टींचं विशेष सेवन करणं आवश्यक आहे, कोणते हेल्थ प्रॉडक्ट्स तुमच्या शरीराला मजबूत करतील आणि कोणते नियम पाळल्याने तुमच्या आरोग्यात 4 चांद लागतील. या काळात घेतलेला पौष्टिक आहार आणि बलवर्धक औषधांचा प्रभाव संपूर्ण वर्षभर शरीर सक्षम व समर्थ ठेवतो. हंगामी फळं व भाज्या, दूध, रबडी, तूप, लोणी, मध, उडीद, तीळ, नारळ, मेथी, पिंपळ, सुकामेवा, रात्रभर भिजवलेले कच्चे चणे इत्यादींचा समावेश आहारात करावा. या पौष्टिक आहारासोबत पूज्यश्रींच्या सर्व आश्रमात उपलब्ध असलेली हेल्थ प्रॉडक्ट्स जसे की खजूर, सौभाग्य शुंठी पाक, अश्वगंधा पाक, बल्य रसायन, च्यवनप्राश, पुष्टी टॅबलेट यांचा वापर करून शरीर धष्टपुष्ट व बलवान बनवू शकता. यांची किंमत आश्रम ई स्टोअर ॲप किंवा ashramestore.com वर पाहू शकता. बाजारातील उत्पादनांच्या तुलनेत ही उत्पादनं बरीच स्वस्त आहेत. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. मात्र या पौष्टिक आहाराचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिला, दररोज कसरत, योगाभ्यास करणं, उन्हात बसणं आणि मोकळ्या हवेत फिरणं. दुसरा, मोहरी किंवा तिळाच्या तेलाने अंगाला चोळून मालिश करणं. मालिश सकाळी करत असाल तर शौचाला गेल्यानंतरच करावी. तिसरा, अतिशय उपवास किंवा खूप वृक्ष अन्न टाळा, पण जितकं पचेल तितकंच पौष्टिक अन्न घ्या. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर नक्की करा आणि अशा टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये उलगडणार आहेत आणखी काही हेल्थ सिक्रेट्स. हरिओम.